नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। शिराळा तालुका आणि जतमध्ये दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन काय सांगाल? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खरं तर महायुतीमध्ये मोठा भाव म्हणून भारतीय जनता पार्टी आहे, परंतु जिल्ह्यामध्ये पलूस असेल, शिराळा असेल, जत असेल, या ठिकाणी मोठ्या भावानं छोट्या भावाला सांभाळून घेण्याच्या ऐवजी, मोठ्या भावाची भूमिका बजावण्याच्या ऐवजी मित्राला शत्रू मानून काम करण्याची भूमिका जर कोणी घेत असेल तर ते योग्य होणार नाही। स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना त्यासाठी खूप मोठ्या तीव्र स्वरूपामध्ये आहेत। ज्या ज्या ठिकाणी महायुतीच्या बरोबर आम्हाला जाता आलं त्या ठिकाणी मी प्रामाणिक प्रयत्न करून त्या ठिकाणी गेलेलो आहोत। पूर्ण ईश्वरपूर शहरामध्ये मी नगराध्यक्ष म्हणून 5 वर्ष काम केलं। तसं तर ईश्वरपूर शहराचा नगराध्यक्षचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा नैसर्गिक न्यायतत्वानुसार असायला पाहिजे, कारण नगराध्यक्ष म्हणून मी काम केल्यामुळं तो हक्क राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा होता। परंतु आम्ही पालकमंत्री महोदय नाही, सन्माननीय अजितदादा यांच्या सूचनेनुसार तो हक्क मागं घेऊन त्या ठिकाणी पलूस आणि आष्टा या 2 शहरामध्ये आम्हाला आपण मदत करावी। तिथले उमेदवारी अतिशय चांगले आहेत, सामान्य कुटुंबातले आहेत, अशी विनंती भारतीय जनता पार्टीच्या श्रेष्ठींकडे केलेली होती। पण दुर्दैवानं पलूस, शिराळा आणि जत या तिन्ही ठिकाणी महायुतीच्या बरोबर आम्हाला त्या ठिकाणी बोलणी करताना त्या ठिकाणी थोडीशी अडचण निर्माण झाली। त्यामुळे स्थानिक राजकारण विचारात घेता प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो। त्या भावनेतून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार जरी युती स्थानिक पातळीवर झाली असेल तर शिराळामध्येही असेल, जतमध्येही असेल आणि पलूसमध्येही असेल, या तिन्ही ठिकाणी आम्ही घड्याळ्या चिन्हावरच लढतो आहोत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षाच्या उमेदवारी आमच्याच चिन्हावर त्या ठिकाणी लढत आहेत। त्यामुळे महायुतीचा धर्म आमच्याकडून त्या ठिकाणी पाळला जातोय असं माझं प्रामाणिक मत आहे। हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।